Good morning, friends. Class 8, Subject English, Language Study, page number 11, Auxiliary Verbs, सहाय्यकारी क्रियापदे. Verbs that help to form tenses, moods, and voices are called auxiliary helping verbs. For example, be, can, may, will, etc. जी क्रियापदे काळ, मनस्थिती आणि प्रयोग व्यक्त करण्यासाठी वापरली जातात अशा क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बी, कॅन, मे, will, etc. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are form of be, do, and have. They are called primary auxiliaries. Be, do, and have ही नेहमी वापरली जाणारी क्रियापदे सामान्यतः एखाद्या वाक्यात एकटीच वापरली जातात, तेव्हा त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. ही does his work well. I have a cold. These are examples of primary auxiliaries. ही काही उदाहरणं आहेत प्रायमरी ऑक्झिलरीची. आता यानंतर आपण पाहणार आहोत रूप. बीची रूप ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी अँड शॅल बी. फॉर्म्स ऑफ डू, डू, डज, डिड. फॉर्म्स ऑफ have, has, had. There are other auxiliary verbs which do not stand alone in a sentence. They accompany main verbs. These are called modal auxiliary verbs or modals. जे क्रियापदे वाक्यात मुख्य क्रियापदासोबत वापरली जाते अशा क्रियापदांना मॉडल ऑक्झिलरीज असे म्हणतात. यामध्ये कॅन, कुड, शाल, शुड, विल, वूड, मस्ट, मे, माइट, नीड, ought to इत्यादी मॉडल ऑक्झिलरीज आहेत. फॉर एक्झाम्पल, ही कॅन वर्क हार्ड. ही विल वर्क हार्ड. ही मस्ट वर्क हार्ड. या वाक्यामध्ये मूळ क्रियापद आहे वर्क. तर यासोबत काही अन्य असे मॉडल ऑक्झिलरीज वापरले गेलेले आहेत. ते आहेत कॅन, विल, मस्ट. यानंतर आपल्याला 12 वाक्य दिलेली आहेत. या 12 वाक्यांमध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब्स शोधून त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. आणि हे अंडरलाईन केलेले वाक्य जे आहेत, अंडरलाईन केलेले शब्द आणि ते पूर्ण वाक्य हे आपल्याला
नोटबुकमध्ये लिहायचं आहे. इंग्रजीच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात आपण. थँक्यू.